नमस्कार. आज आपण त्यांच्या स्मृतिदिनी आज इथे आपण जमलेलो आहोत आणि काही मंडळी तर खूप लांबून म्हणजे गावाहून आल्यात, सर्वजण काही इथल्या नेरळ परिसरातून आल्यात. कुलकर्णी साहेबांनी बासरी वादन करून आपलं थोडंसं ध्यान एकाग्र केलं. तर असं म्हटलं जातं की अवघा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके. असा हेवा वाटेल असा संसार म्हणजे प्रत्येक आनंद कसा घ्यावा, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा मिळतो हे त्यांनी प्रत्येक पावलावर दाखवलं. करोनाचा काळ होता. आमचा परिचय आता लागलीच 20-21 वर्षापासूनचा असावा, कारण त्यावेळेला करोनाच्या काळानंतर इथे रेंटवर माझं ऑफिस आहे आणि भाडं द्यायचं म्हणून मी साहित्य सगळं जमाबंदी करून ठेवलेलं होतं आणि हे उभयाला म्हणाले की नाही ते सगळं साहित्य इकडे जाऊ द्या आणि ते इथे शिफ्ट करा तुम्ही, काही असो. दुसरं त्यांचा जो काही मदत करण्याचा जो काही हात होता, मदत म्हणजे काही नुसतं आर्थिक मदत नाही, त्यांच्या शब्दात एक मोठा आधार होता. तो आधार म्हणजे एखाद्याला म्हणतो ना आपण तू चल रे पुढे, हे कोणीतरी थाप ठोकणारा किंवा थाप देणारा फार गरजेचं आहे वेळेला. ते त्यांच्यामध्ये होतं. आता काहीतरी केलं पाहिजे. मधल्या काळातच मला काहीतरी एक अडचण निर्माण झाली, त्यांच्या कानावर गेली. आमचे एकत्रित मित्र आहेत रमेश कुंभार, ते आत्ता काही कारणास्तव येत पण असतील किंवा आले नाहीत ते आत्तापर्यंत. त्यांच्याकडे एक घटना घडली बहिणीची, त्यामुळं तर त्यांना म्हटलं दादा, मला ते दादा म्हणतात पण अगदी बाहेरून कोण आला तर मग ते सगळे साहेबच म्हणणार, हे पण आहे. तर ते मला म्हणाले की दादांची काहीतरी अडचणी, त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि ते मला कानावर आलं. तर म्हणजे अशी ती तळमळ, त्या माणसाला मॉरल सपोर्ट कसा मिळेल. आतापर्यंत आम्ही तर असंच जगतो की आपण आपलाच विचार करतो, कबूल करायला हरकत नाही, कारण आपला संसारामध्ये खास कलके भरता अगदी हे होतं. त्यामुळं त्यांचा जो अनुभव आहे दांडगा, म्हणजे आज 20-22 देश फिरल्यानंतर ते सहज सांगतात 20-22 देश फिरून झालं, पण पैसा हॉस्पिटलमध्ये घालण्यापेक्षा थोडं फिरून अनुभव घेतलेला बरा, असं त्यांचं वैयक्तिक मत. आणि खायला किती लागतं रे, किती लागणार आहे, तर त्यांनी त्याच्या गरजांना कुठेतरी लिमिटेशन दिलं असं म्हणता येईल. म्हणावं तर तसंही म्हणता येत नाही, सगळीकडे सगळंच आहे, पण हे सगळं सात्विक पद्धतीने त्यांचं ते झालेलं आहे. तर दुसरं असं की हा एक आपण ज्याला एक वेगळा शब्द आहे बाप माणूस, म्हणजे त्याला तो खांब असतो घराचा, म्हणजे पिता आहे तो सब बाजार की सब आपणे, म्हणजे अगदी वडील आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत असं आपण म्हणतो, पण ते नसेल तर ती उणीव आज आपल्याला ती भासते. जायचं तर सर्वांनाच आहे. अगदी पाळण्यात आपण जन्माला आलो आणि त्याच लाकडाच्या तिरडीवरून आपण जात असतो, म्हणजे त्या लाकडाचं महत्त्व आहे त्या ठिकाणी, म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरी जे आपण म्हणतो, तर तसा तो प्रकार आहे. जायचं तर सर्वांनाच आहे, पण किती जगला याला महत्त्व आहे नाही, कसा जगला याला फार महत्त्व आहे. तर ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या प्रवासातून दिसून येते, त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आणि ह्या सर्वच गोष्टी मला वाटतं कोण कुठून ऋणानुबंधासारखं आहे. ऋणानुबंध जसं जिथून पडल्या गाठी, पण आपण असं म्हणतो की एका सागरात होते 2 ओंडक्याची भेट, एक लाट येता पुन्हा नाही गाठ. तर तसा तो प्रकार आहे. पण आपण असंही म्हणतो लाटा उसळती विषयांच्या, तर अशा लाटा अनेक प्रकारच्या येत असतात आपल्यावर आणि आपण त्या सावरण्याचा प्रयत्न करतो. आणि सुखदुःखात आपण मित्रमंडळीला सांगत असतो. प्रसंग सर्वांच्यावरच येतं, कारण दुःख हे मोठं आहे आणि सुख हे जवळ एवढं आहे. सुख फार कमी आहे. तर सुखात तर सगळेच आहेत, पण दुःखात कोणीच नाही. अशा वेळी तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला देणारा, गुरु असणारा हा कोणीतरी दाता असलाच पाहिजे. म्हणजे जिकडे तुम्हाला ते कळतं की नाही मी हे डायल्यूट आता आणखीन करायची गरज नाही, मला हे 2 शब्द पुरे आहेत, मग ते शब्द आणि तो सल्ला हा पावलावर तुम्हाला मिळत असतो. आणि मला तर त्यांचा कधी फोन आला तर मग मी कुठे दादा आज ओतूरला आहे, दादा आज इकडे आहे, आणि त्यांच्यावर का प्रसंग आला, मला असं वाटतं 2022ला मॅडमच्या पायावरून रिक्षाचं चाक गेलं असावं त्यावेळेला. तर त्यांना मी म्हटलं तांबे काय चाललं आहे, तर म्हणे दादा काय नाही, थोडंसं असं झालं की काय नवीनच आणखी एक झालं की एक दुसरं काहीतरी थोडंसं आपलं मायनर आहे, पण ते मायनर नव्हतं. पण ते दुःख बाऊ करून सांगायला, दुःख चुरगाळायला आपल्याला आवडतं, तसं त्यांचं नव्हतं. ते म्हणजे नाही थोडंसं चाक ते पायावरून गेले, आता ते होईल बरं. तर इतकं ते लाईटली सांगायचे. अशा त्यांच्या त्या आठवणी आहेत. आणि हास्य आणि विनोद हा फक्त एक त्यांचा एक हजरजबाबीपणा,
तिथे एक तो असायचा आणि त्याच्यातून एक वातावरण निर्मिती व्हायची. त्यांच्यात मला रोटरीमधले खांडगावकर का खांडविलकर साहेब जे आहेत तर ते त्यांना म्हणाले होते, अरे तुमचे मित्र तरुण पण आहेत, तर त्यांना लहान मुलापासून तर अगदी वयस्कर मंडळीपर्यंत सगळ्यांशी जमून घ्यायची कॅपॅसिटी आमच्या संस्थेचं जे समर्थ विकास समिती आरडे याचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचा सिंहाचा वाटा आहे. तिकडेही त्यांनी बराच हातभार लावून त्या जसा मोठा मुलगा त्यांचा सगळं ज्ञात आहात, तर ते कुठे ना कुठे त्यांचा एक सोशल एक टच त्यांचा तो आहे. आणि ते नेरळला बऱ्याच वेळा यायचे. उतरल्या एक फोन आमच्या तिघांपैकी कोणाचा, अगदी आजारी भावना पण असायचा की उतरल्यावर एक फोन आमच्यापैकी कोणापैकी तरी एखादा जायचा. तर तसं त्यांचं एक ती हे होतं आणि एक सकारात्मक विचार होता. आणि माणूस पण जपणारा, म्हणजे ते म्हणजे धर्म जात याच्या पलीकडे एक नातं आहे, म्हणजे आपुलकी आणि माणुसकी. तर सर्वांनाच कॉमन गोष्ट श्वास, पाणी, हवा, अन्न ह्या गोष्टी लागतात आणि ह्या कॉमन आहेत. कॉमन गोष्टी लागतात, त्याच्यात त्यांनी जर भेद नाही केला तर आपण कशाला करा, हा त्यांचा एक वैयक्तिक एक तो तर चांगला विचार होता. आणि मनुष्य म्हणजे काही मन अधिक ईश, म्हणजे ते धर्मजात येतच नाही. तर असे ते सतत म्हणायचे की ह्या वातावरणामध्ये सुप्रीम पॉवर आहे. सुप्रीम पॉवर म्हणजे देवाची देणगी आहे. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, त्याला घटना घालून दिले त्याप्रमाणे ते चक्र चालू आहे. पण आपलं पर्पज काय, आपण जन्माला का आलो हा एक भाग आहे. तर ते म्हणाले की हे असं काही करताना मला जर आनंद मिळतो तर मला ते करू द्या. तर ते त्यांना जेवढं जमायचं तेवढं ते करायचे, त्यात ते सक्रिय भाग घ्यायचे. अशा बऱ्याच त्यांच्या आठवणी आहेत. दुसरं त्यांना ते खूप समाधानाने जगलं आणि अतिशय म्हणजे ते त्या पद्धतीने या बागेचा पण आनंद घेतला. खूप मला असं वाटतं की डोंबिवलीपेक्षा ते नेरळला आय थिंक जास्त राहिले असतील इकडे. आणि गावाकडे एक ओढ होती त्यांना, गावाकडे ठरूनच जायचे कोणाला भेटायचं काय करायचं. ते प्लॅनिंग फार महत्त्वाचं, त्यांचं लिखाण प्लॅनिंग, त्यांचा दिनक्रम फार चांगला असायचा. म्हणजे अगदी योगा, देवाच्या सगळी परडी वगैरे, फुलं वगैरे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते जीवन जगले. कसं जगलं याला महत्त्व नाही, कसं जगावं याला महत्त्व आहे हे त्यांनी खरोखर दाखवलं. आणि दुसरं म्हणजे दुःख त्यांनी कधी असं जास्त हे केलं नाही. त्याच्यावर ते झालंय, नैसर्गिक होतं ते झालं, नैसर्गिक होतं ते झालं, असं त्यांचं ते धोरण असायचं. तर इथे मी थांबतो. ह्या दिवशी मी तांबे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्या शब्दसुमनाने वाहतो. धन्यवाद. माझा भाऊ नाना पद्माकर तांबे. देवाने 19 मार्चला अचानक त्याला बोलावून घेतले. ध्यानीमनी नसताना त्या दिवशी सकाळी फोन आला आणि तो देवाघरी गेल्याचं कळलं. विश्वासच बसत नव्हता, अजूनही बसत नाही. काही मोठा आजार नव्हता, सगळीकडे उत्साहाने वावरणारा, सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागणारा नाना आम्हाला सोडवून गेला. हे खरं वाटत नाही. पदोपदी त्याची आठवण येते. आता मी माझ्या काही लहानपणच्या आठवणी सांगते. मी अगदी लहान असताना जेव्हा सुट्टी घेऊन तो ओतीरला यायचा तेव्हा आईची कामांची धावपळ बघून कितीतरी वेळा त्याने माझे केस विंचळून वेण्या घालून दिलेले आहेत. नंतर वरच्या वर्गात आणि कॉलेजला गेल्यावर सुट्टीत आम्ही कल्याणला जायचं. तिथे आल्यावर तो एखाद्या रविवारी तो हॉटेलमध्ये घेऊन जायचा, कधी पिक्चरला घेऊन जायचा, मुंबई दाखवायला घेऊन जायचा. आमच्यासाठी त्या फार अप्रूप गोष्टी होत्या. लहानपणीचा तो ठेवा हृदयात कायम जपून ठेवला आहे म्हणण्यापेक्षा तो कोरला गेला आहे. श्रीयुत राऊत गेल्यानंतर अनेक कठीण प्रसंगातून मला जावे लागले. त्यावेळी प्रत्येक वेळी त्याने मायेचा हात पुढे केला. प्रत्यक्ष नाही जमले तर व्यवस्था करवली. उदाहरणार्थ माझे दुसरं ओव्हेरियन सिस्टचं ऑपरेशन झालं अगदी तात्काळ करावं लागलं. 2 मुलं घरात आणि करणारे मी एकटीच होते. तेव्हा त्याने सुमनताईला माझ्याबरोबर थांबण्याची व्यवस्था केली. ताईने खूप प्रेमाने आणि आईच्या मायेनं केलं प्रत्येक वेळी. इतक्यातच आम्ही गोव्याला चिन्मय मिशनच्या 8 दिवसांच्या अध्यात्म शिबिराला जाऊन आलो. छान सहवास लाभला त्यांचा. सुनीताही होती बऱ्याच वेळ. ती तिच्या कामासाठी आली होती पण आमच्याबरोबर बऱ्याच जाता येताना बऱ्याच वेळा असायची. तिच्या बहिणींच्या घरी आम्ही जाऊन आलो. छान सहवास आणि पाहुणचारही घेतला आम्ही तिथे. त्याच्या आधी आम्ही भूतानच्या सहलीला गेलो होतो. तिन्ही भावंड, मी, भाऊ आणि नाना आणि वहिनी आमच्याबरोबर होती. त्या ट्रीपला म्हणजे ट्रीपपेक्षा मला
आम्ही भावंड ती एकत्र वेळ घालवणार याचंच अप्रूप मला जास्त होतं. खूप प्रामाणिकपणे सांगते. खूप आनंद उपभोगला आम्ही तिथे. आत्ता शेवटी श्रावणात सोमवारी मी ओतूरला आले होते तेव्हा बॅग घेऊन एसटीत बसवून दिलं. नेहमीच करायचा तो तसं. खूप खूप आठवणी आहेत, मी थोडक्यात सांगितल्या. आता ओतूरला गेल्यावर ते आठवेल की आपल्याला एसटीत बसवून न्यायला नाना नाही आहे. त्याने जिद्दीने MTNLमध्ये झोनल मॅनेजरपर्यंत मजल गाठली. त्याला दोन मुलं संदीप आणि संजीव. दोघेही आपापल्या कार्यात कुशल आहेत. एकमेकांविषयी आपुलकी आदर बाळगून सणवार उत्सव एकत्र साजरे करतात. सुनाही आपले करिअर सांभाळून घराचं घरपण जपतात. 2 नातवंड समृद्धी आणि समय आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत. आणि वहिनीबद्दल काय बोलायचं. दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा होता. आल्या गेल्याचं आपुलकीने स्वागत करणं, सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं हे वहिनीकडून शिकावं. त्याला माणसं जोडायची खूप आवड होती. खूप अनेक मित्र जोडले होते. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गावात त्याचे मित्र होते आणि प्रत्येकाला अडचणीत तो मदत करायचा. ती कलाच होती त्याच्याकडे. तो गेला पण त्याची पोकळी खूप मोठी आहे, ती भरून निघणारी नाही आहे. आजच्या दिवशी आजसुद्धा ओतूरला हॉल घेऊन स्वतःबरोबर ओतूरच्या ग्रुपमधील मित्रांचाही सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा पार पडणार होता. पण नियतीला ते मान्य नव्हतं. शेवटी म्हणतात तसं, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हेच कर त्याचे. नानाच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.